तर आता बातम्या हिंगोलीमध्ये. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकरांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे. सेनगाव शहरातील जिजाऊ चौकामध्ये आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे जे आहेत ते शिवसैनिकांनी मारलेत आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर सोलापुरामध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विजयी होतील. माढ्याचे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटलांनी हे वक्तव्य केलं. आमच्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला हेच मला माहिती नाही असं अभिजित पाटील यांनी म्हटलं. विधान परिषदेची निवडणूक आत्ता आपण बघितलं तर एकतर्फी त्या ठिकाणी दिसते आहे आणि या ठिकाणी आता एका बाजूनं सगळी झुकलेली निवडणूक आहे आणि त्यामुळं यश यांना हमखास येईल अशी परिस्थिती दिसते. कोणाच्या बाजूने एकतर्फी म्हणजे कोणाच्या बाजूने आहे? आपल्या पक्षाचा देखील उमेदवार तिथं आहे. नाही, आम्हाला पक्षाचा उमेदवार उभा आहे हेच माहीत नाही. आता सकाळी मतदान आहे, आत्ताच्या रात्रीपर्यंत अजून उमेदवार मला भेटले नाहीत. पक्षातनं कोणी आम्हाला अजून सांगितलं नाही, त्यामुळं विषयच नाही. त्यामुळं राजेभाऊ राऊत त्या ठिकाणी चांगल्या मताने विजयी होतील असं मला वाटतं. चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवारांना धक्का बसलेला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडवाले नवे गटनेते झालेले आहेत. नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मान्य आहे. धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी पत्र दिलं होतं. तहा ठरलो महाभारत वाचा रामदास पाटील सुमठाणकर यांनी ही पोस्ट लिहिली आहे. वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना काँग्रेसनं पाठिंबा द्यावा. सुमठाणकर यांच्याकडून आणखी एक पोस्ट करत मागणी करण्यात आली. ठाकरेंनी ऐनवेळी कृष्णा पाटील आष्टीकरांना उमेदवारी देत काँग्रेसच्या सुमठाणकरांना निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडलेलं होतं. तर ज्यांच्यासाठी जागा सोडली त्या कृष्णा आष्टीकरांचे वडील नागेश पाटील आष्टीकर आता शिंदेंच्या गटाच्या वाटेवर असल्यामुळे सुमठाणकरांनी फेसबुक पोस्ट केली. तर जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवाराची माघार पाहायला मिळते. मनधरणीनंतर अपक्ष उमेदवार अनिल चौधरींची माघार पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून समजूत कातल्यानंतर अनिल चौधरींनी माघार घेतली. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं अनिल चौधरींनी म्हटलंय. दरम्यान जळगाव विधान परिषदेत भाजपच्या नंदकिशोर महाजनांची बिनविरोध निवड झाली. मला आदरणीय बच्चू कडू साहेबांचा फोन आला होता आणि आदरणीय आमचे नेते शिंदे साहेबांचाही फोन आला होता. सर्वांची भावना बघून आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय बच्चू भाऊ असतील यांचा सर्वांचा मान ठेवून मी थांबतो इथंच. माझी ॲक्टिव्हिटीज इथून बंद होऊन जाईल, कारण आज रात्रीचं जो प्लॅनिंग वगैरे ठरलेलं होतं ते सर्व रद्द करून मी थांबणार आहे आणि आता इथे स्टॉप होईल. माझं पाठिंबासारखंच झालं ना. मी थांबलो म्हणजे काय आहे? पाठिंबाच. मी थांबलो म्हणजे तोच विषय आला. तर प्रसाद वेदपाठक यांच्याकडून नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. माझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली, हे योग्य नाही, कृपया मदत करा असं आवाहन प्रसाद वेदपाठक यांनी केलंय. मनसेला व्हिडिओ टॅग करत मदतीचं आवाहन जे आहे ते प्रसाद वेदपाठक यांनी केलेलं आहे. प्रवीण छेडा म्हणून कॉर्पोरेटर आहेत आमच्या इकडचे, त्यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या सगळ्यामध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. पाठलाग केला जातोय. घरी माणसं पण आलेली आम्हाला दाबण्यासाठी, धमकवण्यासाठी. मी तुम्हाला हे आता सांगतोय कारण की मला माहिती नाही माझं काय होईल पुढे. माझ्यावर प्रत्येक बाजूनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय आणि मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाही.